स्वर्गातील 49 कोटी अप्सरांचे रहस्य. स्वर्गातील काही अप्सरा जसं रंभा, उर्वशी, मेनका ही नावं आपण सर्वांनीच ऐकली आहेत. पण तुम्हाला माहित आहे का, स्वर्गात फक्त 5-10 नाही तर तब्बल 49 कोटी अप्सरा राहत होत्या. पण त्या केवळ देवांचे मनोरंजनच करत नाहीत, तर त्यांच्याकडे अशा काही शक्ती आहेत ज्याने संपूर्ण ब्रह्मांड हादरू शकतं. पण सर्वात मोठा धक्का तर तेव्हा बसतो जेव्हा आपल्याला हे कळते की रामायण आणि महाभारतातील काही महत्वाच्या व्यक्ती या खरं तर शापित अप्सरा होत्या. कोण आहेत या अप्सरा? चला उलगूया स्वर्गातील सर्वात महत्वाचे रहस्य. अप्सरा म्हणजे सुंदर असं व्यक्तिमत्व आणि बघून कोणीही पडेल प्रेमात. म्हणून कदाचित तुमचा असा गैरसमज झाला असेल की अप्सरा नेहमीच दयाळू असतात. अजिबात नाही. पौराणिक कथांमध्ये अशाही काही राक्षसी अप्सरांचा उल्लेख आहे ज्या केवळ पुरुषांचे प्राण हरण्यासाठी स्वर्गातून पाठवल्या जात असत. काही वेळा तर एखादे ऋषीमुनी देवांपेक्षा शक्तिशाली होऊ नये म्हणून इंद्र सुंदर अप्सरांना एखादं शस्त्र म्हणून वापरत असत. विचार केला तर ज्या सौंदर्यावर आपण मोहित होतो ते सौंदर्य एखाद्याच्या मृत्यूचं कारण बनू शकतं. पुराणानुसार जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा त्यातून 14 रत्नांसोबत हजारो अप्सरा बाहेर आल्या. त्या इतक्या सुंदर होत्या की देव आणि दानव दोघेही थक्क झाले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकाही देवाने आणि दानवाने त्यांच्याशी लग्न करायला होकार दिला नाही. का? कारण त्या अनिश्चितच होत्या. परिणामी त्यांना साधारण घोषित करण्यात आलं. पण तुम्हाला माहित आहे का, काही अप्सरांचा जन्म ब्रह्मदेवाच्या विचारातून झाला तर काही कश्यप ऋषींच्या तपस्येतून. सगळ्याच अप्सरा पृथ्वीवर येऊन ऋषींचा तपोभंग करत नाहीत. त्यांचे 2 प्रकार आहेत. एक दैविक, ज्या केवळ सूर्याच्या रथासोबत चालतात आणि विश्वाचा प्रकाश नियंत्रित करतात, आणि दुसऱ्या लौकिक, ज्यांना आपण कथांमध्ये ऐकतो. या अप्सरांकडे कामरूप बदलण्याची शक्ती असते, म्हणजे त्या क्षणात कोणत्याही प्राण्याचं किंवा वस्तूचं रूप घेऊ शकतात. सर्वात मोठा प्रश्न हा की जर 49 कोटी अप्सरा होत्या आणि त्या पृथ्वीवर येत असत तर मग त्यांचे वंशज आज आपल्यातच आहेत का? काही प्राचीन ग्रंथांनुसार ज्या स्त्रियांकडे अफाट बुद्धिमत्ता, विलक्षण सौंदर्य आणि मोहक आवाज असतो त्यांच्यात या अप्सरांचे अंश असू शकतात. तुमच्या आजूबाजूला असलेल्या एखाद्या व्यक्तीमध्ये तर अप्सरेचा अंश दडलेला नाही ना? आता जे मी सांगणार आहे ते ऐकून तुमचे डोळे विस्फारतील. प्रभू हनुमंताची माता अंजनी. तुम्हाला वाटतं की त्या केवळ एक वानर कन्या होत्या? नाही, त्या स्वर्गातील पुंजिकस्थला नावाची एक अतिशय सुंदर अप्सरा होत्या ज्यांना एका शापामुळे पृथ्वीवर वानर रूपात जन्म घ्यावा लागला. इतकंच नाही, महाभारतातील सत्यवती, जिच्यामुळे कुरुवंशाचा पाया रचला गेला, ती सुद्धा एक शापित अप्सरेची मुलगी होती जी मासा बनली होती. विचार करा, जर या अप्सरांना शाप मिळाला नसता तर रामायण आणि महाभारत घडलं असतं का? अप्सरांचे सौंदर्य कधीच का ओसरत नाही याचं एक वैज्ञानिक कारण असू शकतं जे आपल्या पूर्वजांना माहीत होतं. स्वर्गातील एक दिवस म्हणजे पृथ्वीवरची कित्येक वर्षे. जेव्हा एखादी अप्सरा पृथ्वीवर फक्त 5 मिनिटांसाठी येते तेव्हा प्रत्यक्षात ती पृथ्वीवर अनेक महिने घालवून गेलेली असते. काय कसं होऊ शकतं की आजही काही अप्सरा आपल्या आजूबाजूला वावरत आहेत, पण त्यांचा वेग इतका जास्त आहे की मानवी डोळे त्यांना पाहूच शकत नाही. अप्सरा अमर असतात का? याचं उत्तर शोधलं तर नाही. त्यांचं आयुष्य मानवापेक्षा हजारो पटीने जास्त असतं, पण त्यांचं यौवन कधीच कमी होत नाही. त्या नेहमी 16 वर्षाच्या तरुण मुलीसारख्या दिसतात. पण जेव्हा त्यांचा पुण्याचा साठा संपतो तेव्हा त्यांना पुन्हा पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो. अप्सरा म्हणजे केवळ नृत्य करणारी स्त्रिया नाहीत, तर त्या निसर्गातील प्रवाहाचं, सौंदर्य आणि कलेचं जिवंत रूप आहेत.
एक विचार करण्यासारखा प्रश्न, जर अप्सरा इतक्या शक्तिशाली होत्या तर त्या ऋषींच्या छोट्याशा शापाला बळी का पडत होत्या? की हे सर्व देवांनी रचलेले एक मोठं प्लॅनिंग होतं? रामायण घडण्यासाठी मुद्दाम पुंजिकस्थेला वानरी बनवलं गेलं होतं का? याचा अर्थ असा, कदाचित आपल्या आयुष्यात घडणाऱ्या वाईट गोष्टी सुद्धा भविष्यातील मोठ्या युद्धाची तयारी असू शकते. तर मित्रांनो, 49 कोटी अप्सरांच्या या गर्दीत अशा अनेक कथा दडलेल्या आहेत ज्या आजही गुपित आहेत. तुम्हाला कोणत्या अप्सरेची कथा सविस्तर जाणून घ्यायला आवडेल? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका. पुन्हा भेटूया अशाच एका रहस्यमयी व्हिडिओ सोबत. धन्यवाद.